धन्यवाद करण. आपण वळणार दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचकडे. प्रसाद सर टाइम सेट करायचे 20 मिनिटाचा अवधी आहे, लक्षात घ्या. 3 मॅचेस आहेत. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच. काकडवालने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सलामी जोडी मैदान दाखल झाली आहे. बबलू पाटील आणि परेश पाटील. चला काकडवाल संघ आपण पाहतोय थोडंसं लाईन आखल्या जात आहेत. तुम्ही पाहतात स्वर्गीय रामशेठ म्हात्रे प्रतिष्ठान जय बोले क्रिकेट संघ म्हात्रेपाडा आयोजित आमदार चषकचं दमदार आयोजन. परेश पाटीलने 3 बॉल 3 षटकार मारले तर बालकृष्ण पाटील यांच्याकडनं 3000 रुपये. चार षटकांची मॅच. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. यानंतर मॅच असेल ती प्रियांश अर्णव 11 उमरोली विरुद्ध कोळेगाव बी या पुढची मॅच असेल. पिंटू म्हात्रे सुद्धा बघा आमचे आयोजक सामना एन्जॉय करत असताना, स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत जय बोले म्हात्रेपाडा टीमचे. आणि ग्लिटर बॉलचं क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळते. खूप चांगलं क्रीडांगण आहे. अशा क्रीडांगणामध्ये खेळणं एक वेगळी मजा असते. बबलू पाटील स्ट्राईक एंड 2 सेकंडला. परेश पाटील आणि गोलंदाज महेश मडवी माही गोलंदाजी मार्कवर. माहीचा पहिलाच बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. पहिला धमाका बबलू पाटीलच्या बॅटमधून. सुरुवात चांगली केली. षटकाराने आगाज केले. माहीचं स्वागत केलंय. ऑप्शनच्या बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. प्रसाद सहस्त्रबुद्धी सरांचा इशारा येतोय. 20 मिनिटात एक इनिंग तुम्हाला कंप्लीट करायची, लक्षात घ्या. 11:39 पहिला बॉल पडलाय. 12 वाजता ही इनिंग समाप्त होणं गरजेचं आहे. 7 धावा धापल करते आपल्या पाहायला मिळत आहेत. बबलू पाटील स्ट्राईक एंडला. कोळेगावसाठी काळ गाजवलाय. आजही तेच क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. चेंडू हवेत आहे. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. माहीने उत्तर दिलंय षटकाराचं. 7 वरती पहिला धक्का कोळेगाव या टीमला. नशीब यांच्याकडनं सलग 3 षटकार बंटी किंवा परेशने मारले तर 5000. 7 वरती पहिला धक्का लागलाय. बबलू पाटील बाद झालेत. माहीने उत्तर दिलंय. भली भोईरला मी नक्कीच मिस करतोय. काकडवाल संघामध्ये थोडेसे दुखापतग्रस्त आहेत. लवकर ते बरे होतील. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेटवर येत आहेत. एक सिंगल मिळाली. रोशन तिथे होते. रोशन भरपूर डीप मध्ये होते. कॅच पर्यंत पोहोचलेही नसते, त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे थांबले. 8 धावा झाल्या धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करत असताना कोळेगाव संघ कोळेगाव ए विरुद्ध गावदेवी काकडवाल. आठ धावा धावफलकावरती तुम्ही पाहतात. पहिले षटक प्रगती पथावर असताना 4 षटकांची लढत. आमदार चषकचं दमदार आयोजन. चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. माहीचं वैशिष्ट्य आहे. महेश मडवीचं ज्या प्रकारे ते गोलंदाजी करतात त्याच प्रकारे ते क्षेत्ररक्षक नेहमी सजवतात. अष्टपैलू खेळाडू आहेत. अनेक बाईक या खेळाडूच्याही नावावरती आहेत. 5 बाईक ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत तो महेश मडवी तुम्ही पाहतायत. महेश मडवी, किशोर, बली भोईर ही नावं भरपूर चर्चेत आहेत काकडवाल म्हटल्यानंतर.
रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पंच सांगतायत, हलकस अपील करण्यात आलं होतं. आता महेशलाही माहिती चेंडू एक्झॅक्टली कुठे पिचिंग झालंय, त्यामुळे त्यांनी लगेच अपील थांबवली. मात्र उलंदाचं काम करणं असतं अपील करणं. नऊ धावा झालेल्या आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार आगाज केलं होतं, मात्र त्यानंतर काय कमबॅक राहिलाय महेशचा. गावदेवी काकडवर संघाटी महेश मडवी नेहमी चर्चेत असतात. महेश गोलंदाजी मार्कवर. इथे चेंडू हवेत आहे, स्वतः महेश झेल खाली येत आहेत. काय घडलंय मैदानात? महेश आले होते, मागचे खेळाडू कोण आले ते? किशोर. कॉल का नाही दिला? प्रश्नचिन्ह आहे. मात्र क्रिकेटमध्ये चुका होतात, कारण कॉल देणं गरजेचं आहे. फक्त तुम्ही धाव घेताना कॉल नाही, तर फिल्डिंग करतानाही कॉल देणं गरजेचं आहे, बॉलिंग करतानाही कॉल देणं गरजेचं आहे पंचांना. झेल ड्रॉप झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. महेशने धावा खर्च केले 10. पहिलं षटक महेश बघा, रवींद्र जडेजाची आठवण झाली. फास्ट षटक त्यांनी टाकलं, 4च मिनिटांमध्ये षटक फेकलं. आकाश पावसे येतात दुसरं षटक घेऊन. कदम साळवी सुद्धा या संघामध्ये गोलंदाज आहेत. रोशन आहेत. आकाशने भरपूर वर्षांतर कमबॅक केलंय. आपला कदम साळवी भरपूर स्पर्धामध्ये ते खेळले नाही, थोडासा ब्रेक होता, पुन्हा आता त्यांनी कमबॅक केलाय. पहिल्या षटकात 10 आल्यात. या सरासरीने बॅटिंग केली कोळेगाव येणे, तर 40 धावा होतील या मॅचमध्ये 4 षटकांमध्ये. आता 40 पेक्षा जास्त धावा कराव्या लागतील, कधी समोर तुमच्या काकडबल संघ आहे. आकाश पावशे. आता अपील स्ट्रॉंग आहे, फलंदाज बाद होईल. आकाश पावशेच्या खात्यामध्ये पहिली विकेट. फलंदाज बंटी बॅक टू द पॅव्हेलियन. गोरपे संघाने रिपोर्टिंग करायचे, लक्षात घ्या. यानंतर प्रियांश अर्णव 11 उमरोली आणि कोळेगाव बी. त्यानंतर गोरपे संघ तुम्हाला खेळायचे, त्यामुळे रिपोर्टिंग करा त्या मॅच नंतर. ही मॅच, याच्यानंतर अजून एक मॅच, आणि त्यानंतर गोरपे संघ तुम्हाला खेळायचे, लक्षात घ्या. ऋषभने जबरदस्त बॅटिंग केली. चेंडू लॉंगॉनच्या दिशेने घेत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आले. फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे. दुसरीचा प्रयत्न नाहीये. थ्रो फेकी चांगली. अकरा धावा दाखल करते आपल्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आकाश पावशे चांगली गोलंदाजी करत असताना या मॅचमध्ये एक विकेट सुद्धा मिळाली. गोलंदाजी मार्कवर. वेगवान चेंडू होता, त्याला वेगवान उत्तर दिलंय फलंदाजाने. परेशने हा चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. आपल्या पाहायला मिळतोय. SP लाईव्हचे सर्व तुम्ही पाहतायत. परेश पाटील आमचे मार्क असतील, सामना पाहत असतील, त्यांचे हार्दिक स्वागत. ब्लॉकला चेंडू होता, लॉंगॉनच्या दिशेने खेळत एक सिंगल मिळाली. एक सिंगलने धावसंख्या पुढे सरकते ती 18 वरती. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. प्रियांश अर्णव 11 उमरोली आणि कोळेगाव बी या पुढची लढत आहे. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा टॉस साठी उपस्थित नव्हते उमरोलीचे कॅप्टन.
त्यामुळे अपोजिट टीमला टॉस विन दिला होता. अठरावरती 2 विकेट गेलेत. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. आकाश पावसे गोलंदाजी मार्कवर. वेगवान बॉल, मात्र यष्टीरक्षक सुद्धा बीट झाले होते. थर्डमॅनला चांगली फिल्डिंग आहे. काय वेग आहे आकाश पावसेकडे. नाईट स्पर्धा आणि वेगवान गोलंदाजांना नक्कीच मदत मिळते बऱ्याच वेळा. हा ॲक्शन रिप्ले आपण बघितला आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. पहिल्या षटकात 10 आल्या त्या. या षटकात आतापर्यंत 8 आल्यात. लेग स्टंपच्या बाहेर होता. पंच वाईट चिकून करतायत. अवंतरच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. धावसंख्या 19. दुसरं षटक प्रगती पथावर असताना आमदार चषक तुम्ही पाहतायत. सुरुवाती गायकवाड नवनिर्वाचित आमदार त्यांच्या नावाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. जय भोले क्रिकेट संघ म्हात्रेपाडा आयोजित आजची दुसरी रात्र. आकाश गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉलची ती समाप्ती होते. आकाश पावशेने चांगली गोलंदाजी केली. 2 षटकांचा खेळ समाप्त. कोळेगाव ए संघ प्रथम बॅटिंग करताना 19 वरती 2 विकेट. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बघायचं काय टार्गेट इथून सेट करेल. पहिल्या मॅचमध्ये कोळेगाव ए संघाने अंबे संघाला पराभूत केलं होतं. काकडवळ संघाने दावडी संघाला पराभूत केलं होतं. त्यामुळे दोन्ही संघ एक एक मॅच जिंकून इथे पुढे सरकलेत. त्यानंतर टॉस होईल. उमरोली विरुद्ध कोळेगाव बी. रोशन भोईर आले तिसरं षटक घेऊन. रोशन भोईरला तुम्ही पाहताय 2 षटकात 19. दोन षटकात 19 धावा झाल्या. चला रोशन गोलंदाजी मार्कवर. फार एंड कडनं शॉर्ट प्लेनचा बॉल होता. परेश पाटीलने हा चेंडू पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. परेश पाटील बघा चांगली बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये 25 धावा झाल्यात. रोशनचं स्वागत षटकाराने केले. बॅकफुटला गेले. फक्त दिशा दिली पॉइंटच्या दिशेने. वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकाराच्या साहाय्याने आपण पाहतो 29 धावा धाबलकोती लागल्यात. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार. त्यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे काकडवाडा टीमची. कारण की काकडवाड संघाला माहिती आहे कोळेगाव ए संघ बबलू पाटीचं 1 षटक असू शकतो दुसऱ्या इनिंगमध्ये. त्यामुळे गोलंदाजी चांगली आहे कोळेगाव ए टीमकडे. त्यामुळे जास्त धावा झाल्या तर चेस करायला कठीण जातील. रोशन आत्ता मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. विकासने एक चांगला झकास झेल टिपलाय. फलंदाज बाद. हा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती जो चौकार मारला होता. त्यानंतर हा बघूया पुढचा बॉल. 29 वरती तिसरा धक्का. परेशला माघारी परतावं लागलं. टायमिंग झालं नाही. चेंडू थोडासा वर आला. बॅटच्या मधोमध कदाचित आला नाहीये. हा ॲक्शन रिप्ले. परेश पाटील स्ट्राईक एंडला आहेत. राईट मोर द विकेट. जास्त उंच गेला त्यावेळी वेळ मिळाला क्षेत्ररक्षकाला. विकासने एक झकास झेल टिपला.
29 वरती तिसरा धक्का. वरती तिसरा धक्का तुम्हाला पाहायला मिळतोय. तिसरं षटक प्रगती पथावर असताना दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी काकडवळ विरुद्ध कोळेगाव ए मध्ये तुम्ही मॅच पाहताय. दोन्ही चषकमध्ये सुद्धा खूप चांगला खेळ केला होता काकडवळ संघाने. हा चेंडू लॉंगाच्या दिशेने खेळत आहेत आणि क्षेत्ररक्षक तिथे होते महेश मडवी. माईकडनं झाली चूक. धावा मिळतील 4 चौकार. तेहतीस धावा 3 गडी बाद. हा ऍक्शन रिप्ले. थोडीशी खराब फिल्डिंग. हा वेगवान बॉल होता रुशनचा. चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क झाला नाहीये. क्षेत्ररक्षक प्रतीक आपण स्ट्राईक हँड प्रतीक संते तुम्ही पाहताय. ऍक्शन रिप्ले. वेगवान बॉल तुम्हाला पाहायला मिळते. चांगलं तेवढंच चांगलं इस्ट्रक्शन तुम्हाला पाहायला मिळते. विशाल पावशे देश त्यांच्या मागे चांगले इस्ट्रक्षक आहेत. नेहमी टेस्टच्या भूमिकेत ते असतात. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. एक सिंगल मिळाली. षटक क्रमांक 30 ते समाप्त होईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 34. प्रथम बॅटिंग करत असताना कोळेगाव ए संघ टॉससाठी यायचे. कोळेगाव बी आणि प्रियांश अर्णव 11 उमरोली. चला जास्त टीम मीटिंग नकोय. काकडवळ टीम फिल्डिंग लवकर लावायची प्लीज. पाणी हवंय का? चौतीस धावा झालेत. धावा झाल्या. 3 षटकाचा केस संपलाय. शेवटचं षटक होते गोलंदाज कदम साळवी. कदम साळवी येत आहेत. भरपूर वर्षानंतर त्यांनी कमबॅक केलंय काकडवळ संघामध्ये. मात्र चांगला कमबॅक झालाय त्यांचा. पहिल्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं. सिरीज सुद्धा त्यांनी घेतली बघा. यापेक्षा चांगला कमबॅक काय असू शकतो कदम साळवीसाठी. अपील स्ट्रॉंग आहे. कदम साळवीचं मी कौतुक केलं आणि पहिल्याच बॉलवरती त्याला विकेट मिळाली. फलंदाज बाद. भावेश बोरेने सुधीर टकले यांच्याकडनं कदम साळवीसाठी एक पारितोषिक आले. हॅट्रिकसाठी 5,000. वरती 4 विकेट गेले. शेवटचं षटक कदम साळवी गोलंदाजी मार्कवर. ऑप्स्टमच्या बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलंय. 1 धाव इथे मिळाले. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 35. 4 गडी बाद 35. शेवटचं षटक मार्गस्थ असताना
2 धावा इथे मिळालेत. धावसंख्या 37. धावा झाल्या 4 गडी बाद. यानंतर टॉस होईल. कोळेगाव बी विरुद्ध प्रियांश अर्नब 11 उमरोली. कदम साळबी. हाईट फॅक्टर कदाचित पंच सांगतायत. लेग बाईटचा इशारा आलाय. चेंडूची पिचिंग काय होती, हाईट फॅक्टर काय होतं, ह्या सर्व गोष्टी पंचांना पाहाव्या लागतात. 38 धावा झाल्यात. कोळेगाव ए संघाच्या 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कदम साळबी. फटका चांगला आहे. चेंडूला पाठवून दिलंय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सुमितच्या बॅट मधून आलाय सिक्सर. चव्वेचाळीस धावा दाखल करते आपल्या बालेमध्ये आहेत. सुमित संतेच्या बॅटमधून षटकार आलाय. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. या पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल आहे. उमरोलीचे कॅप्टन आलेले आहेत. कोळेगाव बी चे कॅप्टन या बॉल नंतर टॉस होईल. 44 वरती 4 कंपल्सरी चेसिंग. या बॉल नंतर टार्गेट सेट होईल. दोन धावा पूर्ण झाल्यात की नाही हे चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. बघायचे. फलंदाज बाद नसेल 2 धावा पूर्ण. फलंदाज बाद असेल तर 1च रन्स मिळेल. चला टॉस साठी या कोळेगाव बी कॅप्टन लवकर या. आलेले. चला 4 ओव्हरची मॅच आहे. टॉस करूया आपण. फलंदाज बाद आहे. प्रशासर 1च रन्स. कोळेगाव ए संघाने 45 केलेत. काकडवाला 46 चेस करायचे आहेत 4 ओव्हर मध्ये. गणेश गायकवाड यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. 4 ओव्हरचीच मॅच आहे. दोन्ही कॅप्टनला सूचना द्या. उमरोली आणि कोळेगाव बी. छापा असा कॉल केलाय. उमरोली संघ टॉस विन आहे पुढच्या मॅच मध्ये. त्यांच्या विरोधात कोळेगाव बी संघ खेळेल. सामना 4 षटकांचा असेल लक्षात घ्या. तर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय प्रियांश अर्नब 11 उमरोली संघाने आणि बॅटिंग करावी लागेल पुढच्या मॅच मध्ये कोळेगाव बी संघाला. या मॅच मध्ये 46 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल गावदेवी काकडवाल. जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये. करण काळेंच्या तत्पुरी चला बॅट्समन लगेच पाडवा काकडवाल.
चेक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आमदार चषक 2025 दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीचा 6वा सामना. अर्थातच द्वितीय फेरीमधील पहिला गावदेवी क्रिकेट संघ काकडवाल त्यांच्या विरुद्ध गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव ए या दोन संघांदरम्यानची लढत. टार्गेट 46. ओपनिंग पेअर किशोर आणि किशोरच्या सोबतीला उत्तम मडवी ब्रदर्स आघाडीला येत असताना आपण पाहतोय. काकडवालचे प्रेक्षक मोठ्या संख्येने आहेत. या बाजूचंच गाव आहे आणि आय थिंक लास्ट इयरला देखील आपल्याला या दोन्ही संघांमध्ये मॅच पाहायला मिळाली होती, तेव्हा काकडवालने बाजी मारली होती. पाहूयात तो रिव्हेंज मात्र आता या पुढच्या सीझनमध्ये, म्हणजे आताच या मॅचमध्ये कोळेगाव संघ घेतोय का. बबलू पहिला बॉल फुल लेंथ ऑन साइडला स्वीप केला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार. फुलटोस आला आणि ऑन साइडला स्वीप करत असताना आपल्याला चौकार पाहायला मिळाला. चौकारानंतर जो आवाज आलाय ना, तो आवाज जर शांत करायचा असेल तर कोळेगावला चांगली बॉलिंग करायला लागेल. फुल लेंथ चाललाय बॉल डिफाईन लेगला. आवाज चालू राहील. आला आणखी एक चौकार काकडवालसाठी किशोरचा बॅटमधून. बॅटमधून 2 चौकार येतात आणि प्रेक्षकांमधून शोर आवाज. बबलू समोर खेळला, गॅपमध्ये बॉल आहे. वाडीश लॉंग ऑन फिल्डर धावतोय थोडा दूर. लागोपाठ तिसरा मडवीने मारलाय चौकार. अटॅकिंग सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. हा त्याचा नॅचरल गेम आहे आणि तोच गेम या मॅच मध्ये आता तो प्रदर्शित करत असताना 3 चौकार आले. 3 चौकाराने धावफलकावरती 12. डीप मिड विकेट सोबतीने लॉंग ऑन 30 सर्कलच्या बाहेर. 2 फिल्डर आहेत. बबलू लेफ्ट आमोदी विकेटने कमबॅक करावं लागेल कारण धावा 46 टार्गेट आहे काकडवाल समोर. खोला टाकला, बॉलर्स बॅक. मिडॉनला चेस करून बॉल लॉंग ऑन कडे. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. सेकंडचा प्रयत्न होता उत्तमचा, पण तो थांबावा लागेल. त्याचं कारण थ्रो चांगला आलेला आहे. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13 या आकड्यावरती. नेक्स्ट मॅचमध्ये कोळेगाव बी त्यांच्या विरुद्ध SBCC प्रियांशन अर्नव 11 उमरोली. उमरोलीने टॉस जिंकला आणि आय थिंक फिल्डिंग ते करणार आहेत. सो दोन्ही संघ आपण तयार राहा. 13 धावा पहिल्या 4 बॉलमध्ये. उत्तम स्ट्रायकिंग एंडला लॉफ केलाय. उत्तमचा अतिउत्तम फटका. पॉवर प्लेचा दर्जेदार वापर केलाय. गॅपमध्ये बॉल आलाय. चौथा चौकार या पहिल्या षटकातील. जबरदस्त बॅटिंग. थोडासा लेट झाला, बॉल थोडासा वरती चढला बॅटचा पा, पण तो गॅपमध्ये गेलाय. डीप स्क्वेअर लेगला आलेला चौकार धावसंख्येला पुढे नेतोय. स्कोर ऑन 17. 1 बॉल अजूनही बाकी पहिल्या षटकातील. फुल लेंथ आहे. शफल तर झालाच होता फलंदाज, पण यावेळेला तो वाईटच्या रिटर्न क्रीजचा बाहेर. अंपायरचा इशारा वाईट आलाय. धावसंख्या 18 वरती. दोन्ही अंपायर्स आपण कौतुक करूयात. पहिल्या मॅच पासून कालच्या पहिल्या रजनीच्या जबरदस्त अंपायरिंग केली आहे. 2 नामवंत खेळाडू होते, जरूर चर्चा करू. मात्र सध्या बॉल मिड ऑनला धाव मिळणार नाही. चांगली फिल्डिंग झालेली आहे. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. नाबाद 18 धावा बॅटिंग करत असताना गावदेवी काकडवाल. बॉल बाकी 18.
28 धावांची गरज. बद्दल आपण जरूर चर्चा करत होतो. मॅचलेसचा सर्वात उत्कृष्ट विकेट किपर त्या काळचा मी म्हणेन भारत टेनिस बॉल क्रिकेटचा मॅचलेस, प्रेसी, अमृत 11, त्रिशूल हे 1980-90चे असे ताकदवान संघ होते. मुंबईच्या क्रिकेटमधले हे दादा सर्व खेळाडू, ज्यामधले रमाकांत पवार सर जे सध्या अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत, मेन पंचांच्या भूमिकेमध्ये, अटॅकिंग बॅट्समन आणि एक उत्कृष्ट क्षेत्र यष्टीरक्षक. स्वीप करण्याचा प्रयत्न टोला लागला, त्यामुळे सेल्फ फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाकडे तो गेला, तिथे त्याने अडवला. डॉट बॉल. 17 बॉल आणि 28. या मॅच मध्ये जर कोळेगावला यायचंय तर या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल. लोवा फुल टॉस ऑन साइडला टर्न करण्यात आलेला, पण गॅप शोधू शकला नाही. एक धाव सहजरित्या. आय थिंक बोनस घेतला उत्तम त्याने, पुन्हा चाललेला दुसऱ्या धावेसाठी. कबड्डीमध्ये याच पद्धतीने एक पाय जर हवेमध्ये असतो आणि दुसरा पाय त्यांना टच करावा लागतो त्या लाईनच्या आत, तसंच त्याने पॉपिंग क्रीजमध्ये केलं आणि पुन्हा तो चाललेला दुसऱ्या धावेसाठी. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 19, बॉल बाकी आहे 16 आणि 16 बॉल 27. दुसरे अंपायर सध्या तुम्हाला पाहायला मिळते स्क्वेअर लेगला प्रसाद सहस्रबुद्धे सर. त्रिशूल या संघाचा स्लॉग हिटर, वेल फिनिशर. प्रत्येकाची क्रिकेटची कारकीर्द बहरदार आहे आणि आज क्रिकेट सोबत जोडलेले नातं टिकवण्यासाठी ते अंपायरच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये असतात. 16 बॉल 27. कमी गती, पेस ऑफ, मिस टायमिंग, मिड ऑनला फिल्डर, स्वतः गोलंदाज, वेल जस्ट कॅच. पहिला मोरा गारद. 19ला पहिला धक्का काकडवालला. Cricket is a game of glorious uncertainty. Cricket is a game of chance. Cricket is a game of trust मी म्हणेन. कारण विश्वास तुम्हाला ठेवावा लागतो. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की तुमचा फ्रंटलाईन बॉलर जेव्हा मार खातो त्याला धावा येतात आणि जेव्हा 5 षटकांच्या मॅचेसमध्ये एका गोलंदाजाला डबल ओव्हर दिली जाते तेव्हा बऱ्याच वेळेला कॅप्टन पुन्हा त्याच गोलंदाजाकडे जातो, कारण त्याला माहीत असते की आपला मेन बॉलर आहे. जरी पहिल्या षटकामध्ये त्याच्या विरुद्ध धावा आल्या असल्या तरी त्याच्यावरती विश्वास असतो आपला की तो पुन्हा कमबॅक करून देईल. तसंच आपण फलंदाजाकडून देखील बघतो. बऱ्याच वेळेला एका फलंदाजासाठी दुसरा फलंदाज आपली विकेट सॅक्रिफाईस करतो. कशासाठी? विश्वास. आणि आपल्या संघाला हवा आहे तो फक्त विजय. या गोष्टीसाठी या सर्व गोष्टी आपण एकाच खेळामध्ये पाहतो. 19 धावा, 1 विकेट. 15 बॉल 27. मडवीसाठी आत आलाय, पण यावेळेला अंपायरचा सिग्नल आलाय तो वाईड. वाईडला रिव्ह्यू नाही. ऍक्शन रिप्ले मागचा बॉलचा आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला टर्न करत असताना बॉल यावेळेला चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिव्हिजनमध्ये. एक धाव सहजरित्या मिळते. किशोर मडवीची आक्रमक सुरुवात, उत्तमने तो प्रयत्न केला मात्र त्याची विकेट पडली आहे. महेश आला जो कॅप्टन आहे. बॉल सध्या बाकी आहेत 14 आणि 14 बॉल 25 धावांची गरज. मी अगोदरच म्हणालो पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात हरकत नाही, पण सेकंड ओव्हरमध्ये जर तुम्ही कमबॅक करताय तर या मॅचमध्ये तुम्ही टिकून राहाल आणि सध्या गोलंदाज तेच करतोय.
तो सुभाष गोटे. लेफ्टी किशोर 14 बॉल 25. स्वीप करायचं होतं, उजवा पाय फार पुढे आलाय, आडव्या बॅटने मात्र ते जमलं नाही. डॉट बॉल. गोटेने कमबॅक करून दिलंय कोळेगावला. 13 बॉल 25. मॅच पुन्हा इक्वल होत असताना त्या मॅच मध्ये पारडं वजनदार काकडवालचं होतं. मोमेंटम त्यांच्याकडे होतं, ते मोमेंटम सध्या तरी नाही. या बॉलवरती विकेट आली तर मोमेंटम कोळेगावकडे. मोठा फटका आला तर काकडवाल. खराब बॉल होता, तोही व्यवस्थित कनेक्शन नाही. थर्ड मॅनला पा स्वतःला झोकून दिलं, अक्षरशः बंटी होते आय थिंक. मात्र बॉलला कव्हर केलं शॉर्ट फाईन लेगचा बबलूने. 2 षटकांचा खेळ संपला. 22 धावा धाव फलकावरती. 1 विकेटचं नुकसान. 12 बॉल 24 धावांची गरज. फर्स्ट टाइम देखा तुम. बारा बॉल आणि 24 धावांची गरज आहे. अर्धा पल्ला पार झालाय. 22 धावा माफ करा धावा फलकावरती. 22 for 1 आफ्टर सेकंड ओव्हर. स्वप्नीलजी भाग्यवंत आंबेगाव यांच्याकडून पारितोषिक येते. बॅक टू बॅक 3 सिक्सेस साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. किशोर मडवी आणि महेश मडवी या 2 फलंदाजांना. 12 बॉल 24 धावांची गरज आहे. आंबे संघ देखील आज आपल्याला पाहायला मिळाला. कोळेगाव ए संघाने त्यांना परास्त केलं, जे सध्या काकडवालच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर उमरोली आणि कोळेगाव बी असे 2 संघ खेळतील. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. फिल्डिंग सेट करा. इट्स अ पार्ट ऑफ गेम. वेळ देखील घ्या, पण इतका घेऊ नका की घड्याळाचे काटे आम्हाला थांबवावे लागतील. 12 बॉल 24. गोलंदाज तयार होतोय या 3ऱ्या षटकामध्ये शुभम म्हात्रे. लेफ्टीच्या विरुद्ध लेफ्टी आलाय आणि हा पहिला बॉल कुठे पडलेला आहे. थोडासा वेळ आपला अंपायर्स घेत आहेत. कुठे पिचिंग झालेली आहे रिप्लेमध्ये, तोपर्यंत आपण पाहूयात. प्रेक्षक देखील आमचे अंपायर्स बनतील. लेफ्ट आर्म मध्ये विकेटने आले. आय थिंक वाईड आहे अंपायर्सला देखील माहीत होतं, पण हा बॉल कुठे पिच झालेला आहे. येस, तो विकेटच्या जर बाहेर पिच झाला असता तर त्यांनी नो दिला असता. त्यासाठी प्रसाद सहस्रबुद्धे सरांनी थोडासा वेळ घेतला. एका धावेने धावसंख्या पुढे चालले. 23 बॉल बाकी आहेत. 12 आणि 12 बॉलमध्ये 23. अर्धा पल्ला 12 बॉलमध्ये पार केलाय. अर्धा 12 मध्ये करायचा आहे. 12 बाजूने गेलेले आहेत आणि आणखी एक वाईड आलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 24. 12 बॉलमध्ये 22 आता या मॅचचं गणित आहे. शुभम जो डावखुरे आताच आहे आणि असं वाटतंय की कुठेतरी आता बचावात्मक गोलंदाजी त्याची होतीये. लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय किशोर मडवीपासून, पण तुम्हाला चान्स घ्यावे लागेल. आज जर लेफ्टी निघाला तर या मॅचमध्ये कदाचित शुभम चांगली गोलंदाजी करू शकतो आणि कोळेगाव संघ या मॅचमध्ये येऊ शकतो. धाडस दाखवावे लागेल. पडलाय बॉल. या वेळेला मात्र निघून गेलाय. विकेट किपर प्रतीक नाही, आय थिंक परेश आहेत. डॉट बॉल. 11 बॉलमध्ये 22 मॅच बनतीये सध्या तरी. ऑन साइडला 4 फिल्डर आहेत. लॉंग ऑन, काउ फेस, मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. मडवी या वेळेला लेफ्ट केलाय जास्त बाहेर. 3रा वाईड आलेला आहे. थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय पण बॉल जास्त बाहेर चाललाय. 3रा वाईड आलाय. एक फक्त व्हॅलिड बॉल, 3 वाईड. धावा 25. बॉल बाकी आहेत 11 आणि 11 बॉल 21 धावांची गरज आहे मॅचमध्ये. वेळ भरपूर चालला, त्याचं कारण एक्स्ट्रा रन येत आहेत. फलंदाजांची चर्चा सुरू आहे.
महेश देखील सांगतोय की गोलंदाजाला काय करायचंय आणि दुसऱ्या बाजूने तुला काय करायचंय. या मॅच नंतर आपण ड्रॉ करूयात. टोटल आज 8 मॅचेसचा शेड्यूल आहे. 11 बॉल 21 धावांची गरज आहे. लॉंग ऑफला एक फिल्डर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर, थर्ड मॅन, फाईन लेग आत, ऑन साईडला 4 मात्रे तयार. ओहो, इथे लेफ्ट केलंय बॉलला. इट इज वाईट बॉल. चौथा वाईड आलाय. प्रेशर ऑन बॉलर. त्याच प्रेशरला रिलीज करावं लागेल तुम्हाला, पण ते सांगतोय की आता एक्स्ट्रा कव्हरला कदाचित आपल्याला मागं ठेवावं लागेल. जरी गोलंदाजी शुभम करतोय. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. 11 बॉलमध्ये 20. तुम्हाला आठवत असेल, मला तर आठवतोय, केदार जाधव जेव्हा गोलंदाजी करत होता आणि MS धोनी कीपर होता. मॅच आठवत नाही पण भारताची जरूर होती ती मॅच. तेव्हा केदार हेच करत होता, ऑप्शनचा फार बाहेर टाकत होता. त्यामुळे MS धोनी स्टंप माईकमध्ये आता सगळं काय आपल्याला ऐकायला मिळतं. MS धोनी त्याला म्हटलं, तेरे को यही डालना है तो उधर फिल्डर रख. आणि आता तेच बंटी कदाचित गोलंदाजाला सांगतोय की तुला तिकडेच टाकायचं तर एक्स्ट्रा कव्हरला मागे ठेव. आणि कोळेगावचे आमचे रामू काका पा, मी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये त्यांना बघितलंय. आता ते आलेत आपल्या भारताचा अभिमान तिरंगा घेऊन. हॅट्स ऑफ यू काका. लॉंग ऑन द फिल्डर, स्टॉप केलं बॉलला. 2 धावा सहजरित्या इथे मिळत असताना 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या पुढे जाईल. टोटल स्कोरचा आपण विचार केला तर सध्या धावा पाहायला मिळतात 26. 11 बॉल 20. रामू काकांना सध्या तुम्ही पाहता कोळेगाव. तुम्हाला आठवण येईल 1980 चित्रपट जर तुम्ही बघितले असेल तर तेव्हा हीच पॅशन असायची. त्यांचे कपडे, त्यांची वेशभूषा, हा गॉगल आणि हा आपला तिरंगा सन्मानाने अभिमानाने डोलतोय त्यांच्या खांद्यावरती. दाबॉल 18. बॅकफुटला कट केलाय. वॉट अ शॉट. क्रिकेट विथ द ब्रेन. डेलिगेट टच. बॅकवर्ड पॉइंटला चौकार. राजेश खन्नांची झलक त्यांच्यामध्ये देखील आहे. त्यांचे हेअरस्टाईल, ट्राउझर. आता इथे तुम्हाला पाहायला मिळतात स्क्रीनवरती रामू काका कोळेगाव. नो बॉल 14ची गरज आहे मॅच मध्ये काकडवालला. बॅकफुटला पुन्हा एकदा कट केला. खराब बॉलिंग आणखी एक चौकार. मॅच खुली होते. 4 वाईड आले, 2 चौकार आलेले आहेत. 8 बॉल 10 धावांची गरज आहे. पुन्हा फिल्डिंग मध्ये चेंजेस. ऑन साईडला 4 फिल्डर ठेवले होते. वाईड आले, पुन्हा ऑन साईडला 3 केले, ऑफ साईडला 2 केले, पण शॉर्ट ऑफ लेंथ. बॅकफुटला थांबला. बाउन्सचा चांगला फायदा आणि कट करत असताना 2 चौकार. 8 बॉल 10 धावांची गरज आहे. बबलू आता सध्या आपल्याला पाहायला मिळतात फील्ड सेट करत असताना. डिपिश कवा पॉइंटला फिल्डर आलेला आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. एकाच खेळाडूने फील्ड सेट करा. मात्रे ओहो, लॉफ्ट करायचं होता. या वेळेला मात्र आला डॉट बॉल. एक बॉल जर डॉट आला तर या मॅच मध्ये आणि मजा आहे, कारण 6 बॉल 10चा सामना असेल. आता 7 बॉल 10. शुभम 14 धावा आतापर्यंत गेलेल्या आहेत या षटकामध्ये. 4 वाईड, 2 चौकार, 1 डबल. पूल केला. बेसबॉल हिट समोर. प्रचंड ताकदीचा वापर किशोरने मारलाय. शोर त्यांचे प्रेक्षक करतात. आलेला षटकार. मॅच मधले बॉल बाकी 6 आणि काकडवाला 4 धावांची गरज.
रामू काकांना त्यांचे दिवस ते जवानीचे आठवत असावे कदाचित. सहा बॉल 4 धावांची गरज आहे. रात्रीचे ठीक 12:30 वाजत आलेले आहेत. मात्र काका आपल्या आयुष्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. 6 बॉल 4 ची मॅच. लास्ट ओव्हर मध्ये प्रतीक बंटी आहे, माफ करा, बॉडी लँग्वेज दोघांची सेम आहे कदाचित, त्यामुळे मगाशी मी जेव्हा विकेट किपर बंटी होते प्रतीक म्हणालो. मडवी महेश सध्या स्ट्रायकिंग एंडला. 6 बॉल आणि 4 धावांची गरज. लास्ट ओव्हर मध्ये आपण पाहतोय गोलंदाज बंटीला. क्लोज मॅच आहे. जर सुरुवातीला विकेट आले, डॉट बॉल आले तर कदाचित या मॅच मध्ये कोळेगाव संघ देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो. विनिंग पर्सेंटेज सध्या तरी काकडवालच्या बाजूने. वेळ जास्त झाला, प्लीज प्लीज. रनवे मध्ये थोडासा अडथळा पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवरती चाललेला. टीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. जी गोलंदाजी केली होती शुभम गोटेने, त्याने मॅच मध्ये ठेवलं होतं कोळेगावला, माफ करा सुभाष गोटेने. 4 धावा आणि 1 विकेट. कमी गती आणि यावेळेला फलंदाज बाद. इनर एज महेश मडवी बाद. 5 बॉल 4 धावांची गरज. डिस्क जॉकी आमचे जबरदस्त आहेत. एकाहून 1 गाणे आपल्यापर्यंत जे पोहोचवत आहेत. 5 बॉल 4 ची मॅच आहे. क्लोज जरूर आलाय हा सामना. विकेट पडली आहे. किशोरकडे स्ट्राईक नाही. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय विकास भोईर. असताना खेटून परेश. बंटी बॉलिंग मार्कवरती. सिली मिड ऑफला फिल्डर आलाय. पॉइंटला फिल्डर, फ्लाय स्लिपला फिल्डर, शॉर्ट फाईन लेग. 5 बॉल 4. कोळेगाव ए विरुद्ध काकडवाल. आत आला बॉल. ओहो, फिल्डर जिथे ठेवला तिथे बॉल आणि फलंदाज बाद. आकाशजी गुरुदास पाटील यांच्याकडून बंटीने हा सामना जिंकून दिला तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज त्याला देण्यात येईल. 4 बॉल 4. किशोरला स्ट्राईक आता आलेली आहे. ही विकेट प्राइजलेस आहे. ही जर विकेट आली तर कोळेगाव मॅचमध्ये येणार आहे. किशोर जर शेवटपर्यंत राहिला तर या सामना काकडवालचा असेल. त्यासाठीचा संघर्ष बबलू तेच म्हणत होता जेव्हा आय थिंक जो सिली मिड ऑफला फिल्डर ठेवला होता त्याला, की तुला थ्रो स्ट्रायकिंग एंडला करायचा होता, कारण किशोरची विकेट या क्षणाला आपल्याला इम्पॉर्टंट होती. मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो गेला. विकेट त्या बाजूची आली. किशोर स्ट्रायकिंग एंडला. बॉल बाकी 4 बॉल 4 धावांची गरज या मॅचमध्ये. बॅटिंग करत असताना गावदेवी काकडवालला बॉल तयार. ओव्हर द विकेट बंटी. कमी गती. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर. ओहो, कॅच ड्रॉप. कॅच होती की मॅच. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा बॉल सोडलाय. या चुका आता ऍक्सेप्ट करणार नाही तुमचे प्रेक्षक, तुमचा कर्णधार. मोठी चुकी. किशोर मडवीचा झेल तर झेल सोडला.
रनआउट तर रनआउट सोडलाय, धावा 2 दिल्यात. आता 3 बॉल 2 ची मॅच. डीप एक्स्ट्रा कव्हर, व्यवस्थित चेंडूचा खाली आला होता, हातामधून सुटलाय बॉल. हे जिवंत आणि हा रनआउटचा जो जी चान्स होती ती देखील घालवली. 3 बॉल 2. बंटी प्रयत्न करत आहे, जबरदस्त बॉलिंग आतापर्यंत. 6 बॉल 4 चा सामना 3 बॉल 2 वरती आणलाय त्याने. किशोर पुन्हा स्ट्रायकिंग एंडलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काउ फेस, लॉंग ऑन. सध्याचे फील्ड पोझिशन 4 फिल्डर डीप आहेत. शॉर्ट थर्डला फिल्डर, पॉइंटला फिल्डर, डीप एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ आत, शॉर्ट मिड विकेट. ओहो, कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे फिल्डर आलाय. पॉइंटचा 1 धाव. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे मॅच 2 बॉल 1 वरती आली आहे. नौका फलंदाज मैदानात आतमध्ये झाला. आता प्रथमतः स्ट्राईक मिळते रोशन भोईर. 2 बॉल 1. नेबर्स आता वाढतील स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाचे. फिल्डिंग सेट करण्यात येते, पण त्यासाठी जास्त वेळ घेऊ नका प्लीज. मध्यरात्रीमध्ये आपण आहोत. यानंतर उमरोली त्यांच्या विरुद्ध कोळेगाव बी. कोळेगावचे समर्थक देखील मोठ्या संख्येने आहेत. त्याचं कारण कोळेगावचा दुसरा संघ देखील नेक्स्ट मॅच मध्ये खेळणार आहे. शेवटच्या बॉलवरती जर हा सामना गेला तर काही घडू शकतं, पण सध्या मॅच काकडवालच्या बाजूने आपण पाहतोय. दोन बॉल 1. बॉल तयार. बंटी, ओहो, कॅच होती पण ती सुटले. चांगला प्रयत्न, 1 धाव येते आणि हा सामना जिंकला काकडवालने. हार्दिक अभिनंदन. पण काय गोलंदाजी केली आहे. बंटीची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त बॉलिंग त्याने केली. 4 धावा. जरी या डिफेंड त्याला करता आला नाही, मात्र पारितोषिक त्याच्यासाठी आले संजू स्पोर्ट्स ओनर बंटी वालिलकर यांच्याकडून. गोलंदाज बंटीला 500 रुपयांचं. सामनावीर